नमस्कार विद्यार्थ्यांनो. कंपनी कायद्याचे घटक यामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मी डॉक्टर इंगोले पी.एस. आपले हार्दिक स्वागत करते. आज आपण खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी यामधील फरक अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण खाजगी कंपनीचा अर्थ, व्याख्या पाहिलेल्या होत्या. त्याचबरोबर सार्वजनिक कंपनीचा अर्थ आणि व्याख्या पाहिलेल्या होत्या. आज आपण दोन्हीमध्ये ॲक्चुअली फरक काय आहे तो पाहणार आहोत. यामध्ये एक चार्ट मी तुमच्या समोर मांडलेला आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे फरकाचा मुद्दा, दुसरा आहे तो खाजगी कंपनी आणि तिसरा आहे तो सार्वजनिक कंपनी. यामध्ये अतिशय बारकाईने लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. आपण एकेका पॉइंटने पुढे जाणार आहोत. आपण पहिला पॉइंट घेत आहोत, किमान सभासद संख्या. खाजगी कंपनीच्या बाबतीत किमान सभासद संख्या ही खाजगी कंपनीच्या बाबतीत किमान सभासद संख्या ही 2 असलेली आपल्याला दिसून येते. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये ती संख्या आपल्याला इथे पहा, खाजगी कंपनीच्या बाबतीत कमीत कमी 2 असतात. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत कमीत कमी 7 सभासद हे असावेच लागतात. 1956 च्या कायद्यानुसार आणि 2013 च्या कायद्यानुसार या किमान संख्येमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. खाजगी कंपनीला 56 च्या कायद्यामध्ये सुद्धा 2च सभासद होते आणि सार्वजनिक कंपनीत सुद्धा 2च सभासद होते. 7 सभासद होते. या किमान सभासद संख्येमध्ये दोन्हींच्याही काहीही बदल केलेला दिसून येत नाही. त्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे कमाल किंवा जास्तीत जास्त सभासद संख्या. जास्तीत जास्त सभासद संख्या किती असावी त्याच्यावरती मात्र बदल केलेला आहे. खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये ही सभासद संख्या आता 200 करण्यात आलेली आहे. जी पूर्वी 56 च्या कायद्यामध्ये 50 होती, ती आता कॅन्सल झालेली आहे आणि आता कोणती आलेली आहे? 200 ही संख्या खाजगी कंपनीच्या बाबतीत बदललेली किंवा वाढवलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे खाजगी कंपनीची संख्या ही पूर्वीच्या संख्येपेक्षा बदललेली आहे, जी 50 वरून 200 केलेली आहे. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये मात्र कोणताच बदल केलेला नाही. म्हणजे सार्वजनिक कंपनीमध्ये पूर्वीसारखी कितीही संख्या असू शकते किंवा असंख्य संख्या असू शकते. तिच्यामध्ये मात्र सार्वजनिक कंपनीच्या कमाल संख्येमध्ये मात्र कोणताही बदल केलेला दिसून येत नाही. त्यानंतर पुढचा पॉइंट पाहूया. कंपनीचे संचालक. खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनीचे संचालक किती असावेत आणि त्यांना कोणते अधिकार असतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खाजगी कंपनीच्या बाबतीत कमीत कमी 2 संचालक असावे लागतात संचालक मंडळ होण्यासाठी. तसेच त्यांना आळीपाळीने निवृत्त होण्याची गरज नसते. म्हणजे वय वर्ष झाल्यानंतर निवृत्त जे 1/3 संचालक जे सार्वजनिकमध्ये निवृत्त होतात, तसे खाजगीमध्ये निवृत्त होण्याची गरज नसते. तसेच त्यांना पात्रता भाग खरेदी करावे लागत नाहीत. पद कोणतेही स्वीकारण्यावर त्यांच्या कुठलेही बंधन नसते. तसेच त्यांचे मानधनावरती सुद्धा बंधन नसते. आता हितसंबंध असलेले संचालक सभेमध्ये मतदान करू शकतात. तर ह्या काही वेगळ्या थोड्याशा सवलती किंवा एक्स्ट्रा अधिकार हे खाजगी कंपनीला दिलेली आपल्याला दिसून येतात. खाजगी कंपनीच्या सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये आपल्याला कमीत कमी 3 संचालक लागतात संचालक मंडळ होण्यासाठी. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये आणि इथल्या संचालकांच्या बाबतीत मात्र अनेक बंधने आपल्याला दिसून येतात. या सार्वजनिक कंपनीच्या संचालकांना 1/3 संचालक हे दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वयानुसार आळीपाळीने निवृत्त होतात. ज्यांची वेळ येईल त्यांनी निवृत्त व्हावे लागते. तसेच त्यांना संचालक झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत पात्रता भाग खरेदी करावे लागतात, जे कंपनी विक्रीस काढत असते. प्रत्येक संचालकाने आपले संचालक पद मिळाल्यानंतर पात्रता भाग खरेदी करावेच लागतात. तसेच त्यांना 15 पेक्षा जास्त हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 15 पेक्षा जास्त कंपन्यांचे संचालक पद स्वीकारता येत नाही. या ठिकाणी बंधन घालण्यात आलेलं आहे. खाजगी कंपनीच्या बाबतीत हे बंधन नाही, परंतु सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत हे बंधन घालण्यात आलेलं आहे, की एक संचालक जास्तीत जास्त 15 कंपन्यांचे संचालक होऊ शकतो. तसेच कोणतेही पद स्वीकारण्यावरती यांना बंधने घालण्यात आलेली आहेत. पद कोणते स्वीकारावे, यावरती किती स्वीकारावे
याच्यावरती बंधन आहे आणि सर्वात म्हणजे ज्याचे हितसंबंध गुंतलेले आहेत. म्हणजे एखादा व्यवहार, आर्थिक व्यवहार घडत असेल आणि त्याच्यामध्ये जर एखादा संचालकाचे नातेवाईक किंवा कोणी असतील, तर अशा संचालकाला सभेमध्ये मतदान करता येत नाही. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत ही सगळी बंधनं आहेत. खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये मात्र इथं ही बंधने नाहीत. त्यानंतर कंपनीचे नाव. तर कंपनीचे नाव काय असावे ह्याच्याविषयी आपण पूर्वी बोललेलोच आहोत. तरीसुद्धा पुन्हा एकदा पाहूया. तर कंपनीच्या नावामध्ये जर खाजगी कंपनी असेल, तर नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित या ठिकाणी आहे पहा, खाजगी मर्यादित किंवा प्रायव्हेट लिमिटेड लिहिणं हे काय आहे? गरजेचं आहे. म्हणजेच त्या नावावरनं ती कंपनी प्रायव्हेट परंतु जबाबदारीने लिमिटेड आहे, मर्यादित आहे असा त्याचा अर्थ होतो. तर प्रत्येक खाजगी कंपनीला आपल्या नावाच्या शेवटी प्रायव्हेट लिमिटेड लिहिणं हे गरजेचं आहे. तर सार्वजनिक कंपनीला नावाच्या शेवटी मर्यादित किंवा लिमिटेड लिहिणं हे काय आहे? आवश्यक आहे. म्हणजे त्यामुळे ती कंपनी पब्लिक लिमिटेड आहे आणि मर्यादित जबाबदारीची आहे, हे त्यावरून काय होते? स्पष्ट होते. तर ही दोन्ही बंधने ही दोन्ही कंपन्यांना पाळावी लागतात. त्यानंतर भागांची हस्तांतरणीयता. भागांची हस्तांतरणीयता म्हणजे काय? तर आपले भाग दुसऱ्या व्यक्तीला काय करणे? हस्तांतरित करणे. तर खाजगी कंपनीला नियमावलीत तरतूद करून आपल्या भागांच्या हस्तांतरावरती निर्बंध घालू शकते. म्हणजे भाग हस्तांतर करणे म्हणजे जर एखाद्या भागधारकाला वाटले माझे भाग विकायचे आहेत, बक्षीस द्यावयाचे आहेत, माझ्या वारसाला द्यावयाचे आहेत, तर त्याला ते देण्यावरती खाजगी कंपनी बंधन घालू शकते. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये मात्र कंपनीचे भाग हे हस्तांतर असतात आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची बंधने नसतात. कारण सार्वजनिक कंपनीचा भागधारक आपले भाग केव्हाही विकू शकतो, दुसऱ्याला हस्तांतर करू शकतो, आपल्या वारसाला देऊ शकतो किंवा कोणालाही नावाने बक्षीस देऊ शकतो किंवा ट्रान्सफर करू शकतो. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये भागांच्या हस्तांतरावर कोणत्याही प्रकारची बंधने नसतात. पुढे जाऊया. तर यामध्ये हे काही पॉइंट आपण पाहिलेले आहेत, की किमान सभासद संख्या 2 आणि 7 ही 30 ठेवलेली आहे 56च्या कायद्यानुसार. कमाल संख्या खाजगी कंपनीच्या बाबतीत 50 वरून 200 झालेली आहे. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत 30 ठेवण्यात आलेली आहे. असंख्य ही मर्यादा ठेवलेली आहे. कंपनीचे संचालक मंडळ होण्यासाठी खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 लागतात, तर सार्वजनिकमध्ये 3 लागतात. कंपनीच्या नावामध्ये खाजगी कंपनीच्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित लिहावे लागते. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत मर्यादित किंवा लिमिटेड असे लिहावे लागते. भागांच्या हस्तांतरणामध्ये खाजगी कंपनी आपल्या भागांवरती हस्तांतरावरती निर्बंध घालू शकते. सार्वजनिक कंपनीच्या हस्तांतरावरती निर्बंधे नसतात. हा भाग आपण इथे पाहिला. पुढे जाऊया. त्यानंतर पुढचे काय पॉइंट आहेत? भागांची विक्री. आता भागांची विक्री कोणती कंपनी करू शकते? तर आपल्याला माहिती आहे, की खाजगी कंपनीला आपल्या भागांची विक्री सार्वजनिक रित्या करता येत नाही. तर किंवा खाजगी कंपनी सर्वसामान्य जनतेला जाहीर निमंत्रण देऊ शकत नाही. कारण खाजगी कंपनीला फक्त आपले जे 200 सभासद आहेत, त्यांच्या पुरतेच भाग विकता येतात. खाजगी रित्या किंवा जनतेला हे भाग विकता येत नाहीत किंवा त्यासाठी माहिती पत्रक प्रसिद्ध करता येत नाही. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये मात्र कंपनीला आपले भाग सर्वसामान्य जनतेलाच विकावे लागतात आणि त्यासाठी जाहीर निमंत्रण द्यावे लागते. त्यालाच माहिती पत्रक असे म्हणतात. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत त्यांचे भागभांडवल हे सर्वसामान्य जनतेलाच भागांची विक्री करून गोळा करावे लागते आणि त्यामुळे त्यासाठी त्यांना माहिती पत्रकाद्वारे जनतेला जाहीर निमंत्रण करता येते. त्यानंतर आहे व्यवसाय प्रारंभ. आता व्यवसाय प्रारंभ म्हणजे काय? तर आपण पुढील टॉपिकमध्ये पाहणार आहोत, की कंपनी स्थापनेच्या एकूण 4 अवस्था असतात. पहिली अवस्था प्रवर्तन अवस्था, दुसरी अवस्था नोंदणी अवस्था, तिसरी अवस्था भांडवल उभारणी अवस्था
आणि चौथी अवस्था व्यवसाय प्रारंभ दाखला अवस्था. त्यामधील खाजगी कंपनीला पहिल्या 2 अवस्था पूर्ण झाल्या म्हणजे प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था पूर्ण झाली, की व्यवसाय प्रारंभ करता येतो. म्हणजे 2 अवस्था पूर्ण झाल्या. पहिली आणि दुसरी प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी. रजिस्ट्रेशन झालं आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळालं, की खाजगी कंपनी आपला व्यवसाय करू शकते. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये मात्र तसं करता येत नाही. सार्वजनिक कंपनीला मात्र 4च्या 4 अवस्था पूर्ण कराव्या लागतात. म्हणजे प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था, भांडवल जनतेकडून गोळा करावे लागते आणि भांडवल मिळाल्यानंतर मगच व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवावा लागतो आणि ज्या दिवशी व्यवसाय प्रारंभ दाखला मिळेल, त्या दिवसापासून ती कंपनी व्यवसाय सुरू करू शकते. त्याच्यामुळे सार्वजनिक कंपनीला मात्र 4च्या 4 अवस्था ह्या पूर्ण कराव्या लागतात आणि नंतरच त्या कंपनीला किंवा सार्वजनिक कंपनीला आपला व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे भाग अधिपत्र. भाग अधिपत्र म्हणजे ज्या भागावरील पूर्ण रक्कम आलेली आहे, म्हणजे ₹100 चा भाग असेल तर ₹100 आलेले असतील, तर अशा कंपन्यांना भाग अधिपत्र दिले जाते. आणि ज्यांना भाग वाटप केले त्यांना भाग प्रमाणपत्र दिले जाते. तर हे भाग अधिपत्र देण्याचा अधिकार हा या खाजगी कंपनीला नाही. म्हणजे खाजगी कंपनी भाग अधिपत्राचे वाटप करू शकत नाही. कारण खाजगी कंपनीचे भाग हे फक्त 200 लोकांच्या पुरतेच असतात. त्यांच्या सभासदांपुरतेच असतात. जनतेकडून नसतात. त्यामुळे त्यांना भाग अधिपत्र देता येत नाही. या सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये मात्र सार्वजनिक कंपनीला जे फुल्ली पेड शेअर्स आहेत. फुल्ली पेड म्हणजे पूर्ण रक्कम भरलेले अकाउंटच्या भाषेत. तर ज्या भागावरील पूर्ण रक्कम भरली गेलेली आहे, अशा भागांवरती सार्वजनिक कंपनी भाग अधिपत्र किंवा वॉरंटी पत्र सुद्धा देऊ शकते. फक्त फुल्ली पेड झालेल्या किंवा पूर्ण रक्कम भरलेल्याच भागांना भाग अधिपत्र देता येते. त्यानंतर कंपनी कायद्याने विशेष सवलती कोणाला दिलेल्या आहेत? तर कंपनी कायद्याने खाजगी कंपनीला विशेष सवलती दिलेल्या आहेत. त्यामध्ये बऱ्याचशा सवलती आहेत. त्यांना या सभासद संख्येमध्ये कमी सभासद असले तरी कंपनी सुरू करता येते किंवा इतर प्रकारच्या आता वरती जे आपण पाहिलं संचालकाच्या बाबतीमध्ये संचालकांना पात्रता भाग खरेदी नाही केले तरी चालतात. ते कितीही पद घेऊ शकतात. कितीही कंपन्यांचे संचालक होऊ शकतात. मानधनावरती त्यांच्या बंधन नाही. भाग अधिपत्र दिले नाही तरी चालते. अशा अनेक सवलती ह्या कंपनी कायद्याने या खाजगी कंपनीला दिलेल्या आहेत. म्हणजे खाजगी कंपनीला कंपनी कायद्याने अनेक सवलती दिलेल्या आहेत. सार्वजनिक कंपनीला मात्र अशा प्रकारच्या सवलती दिलेल्या नाहीत. सार्वजनिक कंपनीला मात्र कंपनी कायद्याची सर्व बंधने पाळावीच लागतात. कारण सार्वजनिक कंपनीचं भांडवल हे जनतेकडून गोळा झालेलं असतं आणि जनतेसाठी या कंपनीवरती अनेक बंधने हे कंपनी कायद्याने घातलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचं येते म्हणजे माहिती पत्रक प्रसिद्ध करणे. माहिती पत्रक म्हणजे काय? तर भागांची विक्री करून भांडवल गोळा करताना जनतेला ज्या पत्रकाद्वारे आवाहन केले जाते त्याला माहिती पत्रक असे म्हणतात. तर हे माहिती पत्रक प्रसिद्ध करून भांडवल गोळा केले जाते. परंतु खाजगी कंपनीला सर्वसामान्य जनतेकडून भांडवल गोळा करावयाचेच नसते. त्यामुळे त्यांना माहिती पत्रक प्रसिद्ध करणे हे बंधनकारक नाही. माहिती पत्रक प्रसिद्ध करणे हे काय आहे? बंधनकारक नाही. कारण खाजगी कंपनी सर्वसामान्य जनतेकडून भांडवल गोळा करीत नाही. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये मात्र सार्वजनिक कंपनीला आपले भांडवल हे सर्वसामान्य जनतेकडूनच गोळा करावे लागते आणि म्हणून त्यांना माहिती पत्रक हे प्रसिद्ध करावेच लागते. त्याला प्रसिद्धी द्यावीच लागते. कारण माहिती पत्रक प्रसिद्ध केल्याशिवाय सार्वजनिक कंपनीला भागांची विक्री करता येत नाही. त्यानंतर आहे ते म्हणजे घटनापत्रक व नियमावली. आता घटनापत्रक आणि नियमावली ह्या नोंदणी अवस्थेतील 2 महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. अख्खा 3रा टॉपिक आपला त्यावरतीच आहे.
तिसऱ्या टॉपिकमध्ये आपण त्याचा डिटेल अभ्यास करणारच आहोत. तर घटनापत्रक आणि नियमावली हे कंपनीची नोंदणी होताना आवश्यक असणारे दस्तऐवज आहेत. तर यामध्ये ज्यावेळेला ज्यावेळेला नोंदणी करावयाची असते, त्यावेळेला खाजगी कंपनी असो किंवा सार्वजनिक कंपनी असतो, त्यांना घटनापत्रक आणि नियमावली करावी लागते. सार्वजनिक कंपनीला तर आपली नियमावली करावीच लागते. खाजगी कंपनीला आपली नियमावली करावीच लागते. तसेच घटनापत्रकावरती किमान 2 सभासदांच्या सह्या असणं आवश्यक असतं. पहिले 2 संचालक जे असतील, त्यांनी घटनापत्रकावरती सही करणं हे गरजेचं असतं. आणि स्वतःची नियमावली ही खाजगी कंपनीला करावीच लागते. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये किमान 7 सभासदांच्या सह्या ह्या घटनापत्रकावरती असाव्या लागतात आणि या 7 सभासदांच्या सह्या झाल्याशिवाय घटनापत्रक कंपनीला नोंदणी अधिकाऱ्याला देता येत नाही आणि सार्वजनिक कंपनीला मात्र एक सूट दिलेली आहे ती म्हणजे की सार्वजनिक कंपनीला स्वतःची नियमावली केली नाही तरी चालते. कंपनी कायद्यातील टेबल ए म्हणून एक तरतूद आहे. एक टेबल आहे. तर कंपनी कायद्यामध्ये टेबल ए नावाचा एक टेबल आहे. त्याच्यामध्ये एकूण 17 नियम दिलेले आहेत. तर ते 17 नियम ही सार्वजनिक कंपनी नियमावली म्हणून स्वीकारू शकते. हे नंतर आपण तिसऱ्या टॉपिकमध्ये ते 17 नियम कोणते आहेत ते पाहणार आहोत. नियमावलीच्या असणाऱ्या महत्त्वाच्या किंवा आवश्यक बाबीमध्ये किंवा तरतुदीमध्ये. तर ते टेबल ए मधील जे नियम आहेत, ते नियम जसेच्या तसे सार्वजनिक कंपनी स्वतःचे नियमावली म्हणून घेऊ शकते. खाजगी कंपनीला मात्र असं नाहीये. खाजगी कंपनीला मात्र स्वतःची नियमावली तयार करावीच लागते. त्यानंतर बंधने. कंपनी कायद्याने कोणकोणती बंधने घातलेली आहेत आणि कोणावर घातलेली आहेत? तर खाजगी कंपनीच्या बाबतीत कंपनी कायद्याने कोणत्याही प्रकारची बंधने घातलेली नाहीयेत. तर खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येईल, की एक मिनिट. खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये आपल्याला काही बंधने घातलेली आहेत. कोणती बंधने आहेत ते पाहूया, की या ठिकाणी दिलेली आहेत पहा, की खाजगी कंपनीला कुठल्याही प्रकारची संचालकांची यादी तयार करावी लागत नाही. त्याचबरोबर लेखी संमती घ्यावी लागत नाही. अधिकाऱ्यांच्याकडे नोंदणी अधिकाऱ्याकडे कुठली कागदपत्रे अशा प्रकारची पाठवावी लागत नाहीत. तसेच मॅनेजिंग डायरेक्टरचा इथे पहा, मॅनेजिंग डायरेक्टरची नेमणूक, पुनर्नेमणूक आणि मोबदला याबाबत कुठलीही बंधने नाहीयेत. याचा अर्थ काय आहे, की खाजगी कंपनीला अशा प्रकारची कोणतीही बंधने कायद्याने घातलेली नाहीयेत. तर सार्वजनिक कंपनीला मात्र ही सर्व बंधने आहेत. खाजगी कंपनीला नोंदणीसाठी संचालकांची यादी करावी लागते. त्यांची लेखी संमती घ्यावी लागते. ती नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवावी लागते. सार्वजनिक कंपनीत व्यवस्थापकीय संचालकांच्या नेमणुका, पुनर्नेमणुका, त्यांचा मोबदला यावरती बंधने आहेत. थोडक्यात कंपनी कायद्याने खाजगी कंपनीवरती कमी बंधने आहेत, तर सार्वजनिक कंपनीवरती जास्त बंधने आहेत. आणि शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे, की खाजगी कंपनीला कोणते अधिकार मिळतात? तर खाजगी कंपनीला नोंदणी झाल्याबरोबर कर्ज काढण्याचा अधिकार मिळतो. तसेच भागवाटप करण्याचा अधिकार मिळतो. आणि संस्थापकाचे भाग हे ह्या कंपनीला विकण्याचा अधिकार असतो. तर अधिकारामध्ये नोंदणी म्हणजे पहिली आणि दुसरी स्टेप पूर्ण झाली. प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था पूर्ण झाली रे झाली. नोंदणी सर्टिफिकेट मिळालं रे मिळालं, की खाजगी कंपनी कर्ज काढू शकते. तसेच या खाजगी कंपनीला संस्थापकाचे भाग हे विकता येतात. सार्वजनिक कंपनीला मात्र व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्याशिवाय जोपर्यंत व्यवसाय प्रारंभ दाखला मिळत नाही, तोपर्यंत कर्ज काढता येत नाही. कर्ज काढता येत
नाही. कारण सार्वजनिक कंपनीचा व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतरच सुरू होतो. त्याच्यापूर्वी होत नाही आणि म्हणून व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्याशिवाय सार्वजनिक कंपनी कर्ज काढू शकत नाही आणि संस्थापकाचे भाग विकण्याचा सार्वजनिक कंपनीला अधिकार नाही. तर थोडक्यात आपल्या लक्षामध्ये येईल, की खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे म्हणून या ठिकाणी खाजगी कंपनीला कंपनी कायद्याने अनेक सोयी आणि सवलती ह्या दिलेल्या आहेत, जेणेकरून खाजगी क्षेत्रामध्ये लोकांनी जास्तीत जास्त आपले व्यवसाय सुरू करावेत. तर हा दोन्हीमधला फरक आहे, जो अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत, खाजगी कंपनीचे सार्वजनिक कंपनीत आणि सार्वजनिक कंपनीचे खाजगी कंपनीत रूपांतर. तर हा भाग थोडासा वेगळा आहे. आत्ताच आपण पाहिलं खाजगी कंपनी काय आहे आणि सार्वजनिक कंपनी काय आहे. दोन्हीमधला फरक पाहिला आणि त्यावरून तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल, की काही बाबतीमध्ये खाजगी कंपनी चांगली आहे, तर काही बाबतीमध्ये सार्वजनिक कंपनी चांगली आहे. आणि मग एकदा कंपनी स्थापन केल्यानंतर काही काळ गेल्यानंतर काही वेळेला खाजगी कंपनीचा व्यवसाय खूप वाढतो आणि मग त्यांना गरज पडते सार्वजनिक कंपनीत रूपांतर करण्याची. आणि काही वेळेला सार्वजनिक कंपनीत सुरुवातीला स्थापना झालेली असते. पण नंतर काही काळाने त्या कंपनीचा व्यवसाय चालत नाही किंवा खाजगी कंपनीला कायद्याने खूप सवलती दिलेल्या आहेत. त्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी या सार्वजनिक कंपनीला वाटतं, की आपण खाजगी कंपनीत रूपांतर करावे. तर अशा दोन्ही प्रकारातील कंपन्या काही वेळेला स्थापनेनंतर, काही काळानंतर एकमेकींच्या ह्याच्यामध्ये रूपांतर होण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे खाजगी असेल तर तिला वाटते सार्वजनिकमध्ये जावं आणि सार्वजनिक असेल तर तिला मध्ये खाजगी व्हावे. मग हे अशा प्रकारचं रूपांतर करता येते का? तर कंपनी कायदा 2013 नुसार खाजगी कंपनीचे सार्वजनिक कंपनी आणि सार्वजनिक कंपनीचे खाजगी कंपनीत रूपांतर करण्याची तरतूद कलम 14 मध्ये दिलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचं रूपांतर हे करता येऊ शकते. परंतु त्यासाठी घटनापत्रकात तरतूद केलेली असावी लागते आणि विशेष ठराव संमत करून कंपनीच्या नियमावलीत बदल करावा लागतो. म्हणजे असं जर एकदा स्थापना झाल्यानंतर खाजगीमधून सार्वजनिक आणि सार्वजनिकमधून खाजगीत जायचं असेल, तर त्यासाठी विशेष ठराव पास करावा लागतो, घटनापत्रकात बदल करावा लागतो आणि नियमावलीत तशा प्रकारची तरतूद करावी लागते. त्यानंतर घटनापत्रकात जर तरतूद नसेल समजा, तर तसा बदल करून खाजगी कंपनीचे सार्वजनिक कंपनीत किंवा सार्वजनिक कंपनीचे खाजगी कंपनीत रूपांतर करता येते. म्हणजे तरतूद ॲड करून तुम्हाला तशा प्रकारचा बदल करता येतो. तसेच खाजगी कंपनी तिच्या नियमावलीत बदल करून संबंधित बदल करू शकते. खाजगी कंपनीला मात्र केवळ तिच्या नियमावलीत बदल करून, कारण तिची नियमावली वेगळी असते आणि तिला तिच्या नियमावलीत बदल करून हा बदल करता येतो. सार्वजनिक कंपनीला मात्र जर खाजगी कंपनीत रूपांतर करायचं असेल, तर थोडीशी किचकट प्रक्रिया असते. तिला मात्र नियमावलीत बदलाशिवाय या कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. म्हणजे कंपनी स्थापन होताना सार्वजनिक कंपनीमध्ये झाली आणि आता तुम्ही ती कंपनी खाजगीमध्ये करणार असाल, तर केवळ नियमावलीत बदल करून चालत नाही, तर कंपनी न्यायालय जे असते, त्या न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. कारण सार्वजनिक कंपनी ही सर्वसामान्य जनतेची कंपनी असते आणि तिला जर खाजगीत रूपांतर करायचं असेल, तर त्यासाठी न्यायालयाने परवानगी देणं हे गरजेचं असते. तसेच खाजगी व सार्वजनिक कंपनीच्या नियमावलीत बदल केल्यानंतर आणि न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर बदल केलेली नियमावलीची प्रत, न्यायालयाच्या परवानगीची प्रत नोंदणी अधिकाऱ्याला बदल केल्यापासून 15 दिवसाच्या आत पाठवण्यात आली पाहिजे. तर अशा प्रकारचा समजा बदल केला, तर न्यायालयाने जे परवानगी दिलेली आहे ते पत्र, त्याचबरोबर बदललेली नियमावली आणि केलेला बदल ह्या सर्वाची प्रत ही तुम्हाला नोंदणी अधिकाऱ्याला बदल केल्यापासून 15 दिवसाच्या आत ही पाठवावी लागते. तरच त्यामध्ये बदल करता येतो. त्यानंतर जर सार्वजनिक कंपनीचे खाजगी कंपनीत आणि खाजगी कंपनीचे सार्वजनिक रूपांतर कंपनी कायद्यातील कलम 18 मध्ये त्यासाठी पुढील तरतुदी दिलेल्या आहेत.
सार्वजनिकचे खाजगीमध्ये रूपांतर करायचे असेल तर कोणतीही नोंदणी झालेल्या कंपनीत तिच्या घटनापत्रक आणि नियमावलीत बदल करून कंपनीत रूपांतर करता येते किंवा तिचे दुसऱ्या कंपनीत रूपांतर करण्यासंबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. म्हणजे जिला बदल करायचा आहे, तिने पहिल्यांदा ज्या कंपनीत रूपांतर करायचे आहे, त्या संबंधीचा अर्ज पहिल्यांदा नोंदणी अधिकाऱ्याकडे करावा लागतो. आणि नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज मिळाल्यानंतर तो त्या कंपनीचे रूपांतर करण्यासंबंधीच्या सर्व बाबींची पूर्तता झाली आहे, हे विचारात घेऊन त्याची खात्री झाल्यानंतरच पूर्वीच्या कंपनीचे दुसऱ्या कंपनीत रूपांतर करण्यास परवानगी देतो. म्हणजे नोंदणी अधिकाऱ्याकडे सर्व कागदपत्रे दिल्यानंतर नियमावलीत बदल करून, घटनापत्रकात बदल करून, विशेष ठराव पास करून, न्यायालयाची परवानगी, ही सगळे कागदपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे आल्यानंतर नोंदणी अधिकारी ते कागदपत्रे चेक करतो आणि त्याची खात्री झाली तरच तो त्या कंपनीचे रूपांतर करण्यास परवानगी देतो. परंतु रूपांतर केल्यानंतर मात्र काही नियम पाळावे लागतात, की पूर्वीच्या कंपनीने घेतलेली कर्ज किंवा केलेले करार कंपनीच्या रूपांतरावर नंतरही पूर्वीसारखीच राहतात. म्हणजे खाजगी कंपनी असताना घेतलेले कर्ज किंवा सार्वजनिक कंपनी असताना घेतलेले कर्ज जर तिचे रूपांतर झाले, तर ते कर्ज पुढे तसंच लागू होतं. त्याच्यापासून सुटका होत नाही. म्हणजे जरी तुम्ही खाजगीतून सार्वजनिक आणि सार्वजनिकमधून खाजगीत गेलात, तरी मात्र तुमची जी देणी आहेत, तुमची जी कर्ज आहेत, ती मात्र तशीच राहतात आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्या कर्जावरती काही परिणाम होत नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला सभासद संख्येत त्याप्रमाणे बदल करून घ्यावा लागतो. म्हणजे जर खाजगी कंपनीत सार्वजनिकमध्ये जाणार असेल, तर खाजगी कंपनीची सभासद संख्या कमीत कमी 2 असते. तर ती 2 वरून तुम्हाला 7 वरती न्यावी लागते. तसेच जर सार्वजनिकमधून खाजगीमध्ये येणार असाल, तर तुमची कमाल सभासद संख्या ही 200 वरती आणावी लागते. म्हणजे हे दोन्ही बदल तुम्हाला त्यामध्ये करावे लागतात. नंतरच तुम्हाला तशा प्रकारचं रूपांतर करता येतं. तर थँक यू.